बघता बघता 6 वर्ष भुरकन उडून गेली आणि ह्या 6 वर्षात खूप काही बदललं होतं. सर्वात पहिला तर सियाने पूर्ण गार्डनच फुलांनी भरून टाकलेलं. आत्ता कोणी गार्डन मध्ये गेलं तरी त्याला तो फुलांच्या बागेत आलाय असंच वाटायचं. इतकंच नाही, बाहेर सोबत आतलंही बरंच इंटेरियर सवडीनुसार चेंज करण्यात आलं होतं. कारण जुन्या पिढीसोबत नवीन पिढीच्याही प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर विचार केला गेला होता. आणि काही बदललं नव्हतं तर आजही अग्निहोत्री कुटुंब तितक्याच एकोप्याने आणि प्रेमाने राहत होतं. आणि ह्याचं कारण होतं आपले सियाग्नी, ज्यांनी पूर्ण मजबुतीने या घराला बांधून ठेवलेलं. सिया, प्रिन्सेस, वहिनी, एकाच टाइमला ते एकच नाव बाहेर पडताच नुकत्याच हॉलमध्ये आलेल्या त्या प्रत्येकाने काहीस वैतागतच एकमेकांकडे पाहिलं. भाई, यार कधीतरी माझ्या वहिनीला सोडत जा रे. बिचारी तुझ्या कृपेने आम्हा कोणाच्या वाटेलाही येत नाही. आरवने काहीस चिडतच अग्नेयला सुणवलं. तसंही ते अग्नेयच्या कपाळावर आट्या पडल्या ना. ओ रिअली आरव, तू विसरत असशील तर तुला मी पुन्हा आठवण करून देतो की तुझी वहिनी माझी वाईफ आहे. सो माझा तिच्यावर सर्वात जास्त हक्क असणारच ना. आणि तुझ्याकडे तुझी स्वतःची बायको असताना तुला माझी बायको का लागते रे? त्याच्या टश्शनवर अग्नेय तरी कसला गप्प बसतोय ना. सियाच्या आशीर्वादाने साहेब इतक्या वर्षात चांगलेच हुज्जत घालायला शिकले होते. काय आता नेहमीचा सरावच झालेला त्याला. कारण मला सकाळी सकाळी पहिलं तिलाच बघायचं असतं. अग्नेयच्या हक्काच्या गोष्टी ऐकून आरवचंही नाव फुगलं ना. तो त्याच्या वहिनीचा पक्कावाला भक्त होता. त्यामुळे त्याला तर सियापासून कोणीच वेगळं करू शकत नव्हतं. तुम्ही गप्पा रे दोघंही. 2 मुलांचे बाप झालात तरी तुमच्या अकला काय गुडघ्यातच. आजींनीही नेहमी सारखी यांची वचावची सुरू झालेली बघून तोंडसूक करून घेतलं. बाकी सर्वांची वय वाढली असली तरी आपली रॉकस्टार आजी मात्र तरुणच होत चाललेल्या. बिग बी, अकलेच्या गोष्टी कोण करतय बघा. आपली अक्कल निदान गुडघ्यात तरी आहे रे. पण हिचं काय? आजीच्या बोलण्यावर आरव डोळे फिरवत बाजूला उभ्या विष्णूच्या कानात कुजबुजला. तसं विष्णूने तोंडावर हात ठेवत कसं बस त्याचं हसू आवरलं. हा मुलगा बाप होऊनही काही सुधारला नव्हता. प्रिन्सेस, अग्नेयने न राहून पुन्हा त्याच्या सियाला आवाज दिला. तसं आत्ता सर्वांनीच कपाळावर आट्या पाडत त्याच्याकडे बघितलं. म्हणजे ह्या माणसाला ती येईपर्यंत तरी धीर आहे का बघा. अग्नी, अरे हो थांब ना, येते ती. सुवर्णा आपल्या मुलांचा आणि सासूचा गोंधळ ऐकून देवघरातून बाहेर पडल्या. पण आता सासूला काही बोलता येत नव्हतं म्हटल्यावर तिनेही अग्नीलाच बडबडून घेतलं. तसा अग्नी अजूनच चिडला. त्याचं असं होतं की त्याच्या प्रिन्सेसने त्याच्या नजरेसमोरून क्षणभरही बाजूला व्हायचं नाही. ती सतत समोर हवे असायची त्याला. लग्नाच्या 9-10 वर्षानंतरही त्याचं प्रेम अगदी आहे तसंच होतं. तो आता परत काही बोलायला जाणार की तोच तिच्या पैंजणासोबत तिच्या हातातल्या बांगड्यांची ही किणकिण त्याच्या कानावर पडली. आणि इथे अग्नीने डोळे मिटत तो सुमधुर आवाज त्याच्या कानात साठवून घेतला. या आवाजावर तर त्याच्या हृदयाचे ठोकेही चालत होते. त्याची नजर जशी देवघराकडे वळली तसं पुढच्याच सेकंदाला त्याला अगदीच उफ उफ झालं. कारण जांभळ्या रंगाच्या साडीत आणि ओल्या केसात त्याची जाना आरतीचं ताट घेऊन समोरून चालत येताना दिसली त्याला. तसं इथे तिला पाहूनच
सर्वांच्याच ओठांवर हसू पसरलं. अग्नीचं मन तर कमालीचं शांत झालं. आजही तिच्या रूपात कणभरही अंतर पडलं नव्हतं. तेच निरागसतेने भरलेलं सुंदर रूप, चेहऱ्यावर पसरलेलं ते अफाट तेज आणि ओठांवरचं ते निखळ हास्य, जे बघून या वास्तुतला प्रत्येक व्यक्ती अगदी मनापासून खुश व्हायचा. तिच्या असण्यानेच या वास्तुतला जिवंतपणा अगदी टिकून होता. पण जसं सर्वांचं लक्ष तिच्या साडीचा पदर पकडून येणाऱ्या त्या झुकझुक गाडीकडे गेलं, तसं त्या सर्वांच्याच ओठांवरचं हसू आणखीनच गडद झालेलं. कारण तिच्या साडीचा पदर पकडूनच 7 वर्षांचा एकांश तिच्या मागून येत होता. हा गुण त्याने आरवकडून घेतलेला यात काहीच वाद नव्हता. आता तर त्या साहेबांनी अगदी विष्णूचा चेहरा घेतलेला, पण गुण मात्र रीटाचे मिळालेले त्याला. लहानपणी भलेही त्याने विष्णूचा जीव काढला असला तरी आता ते लेकरू बरंच समजूतदार आणि शांत झालेलं. त्याच्या मागेच त्याचा शर्ट पकडून 4.5 वर्षाची गोंडस अशी ईश्वरी येत होती. विष्णू आणि रीटाचं दुसरं अपत्य जे अगदी निरागस होतं. विष्णूची इच्छा होती तिला त्याच्या आईचं नाव द्यावं, म्हणून सियाने अगदी मायेने तेच नाव ठेवलेलं तिचं. ईश्वरी भले रीटा आणि विष्णूची मुलगी असली तरी तिला जास्त लळा मात्र अग्नी आणि सियाचा होता. त्या बाहुलीचा फ्रॉक पकडून तिच्या मागून अजून 2 छोटी छोटी पावलं चालत येत होती, जी अवघी 3 वर्षाची होती. अन्वित. आता हे आगाऊ कोणाचं हे सांगायलाच नको. या कुटुंबातला सर्वात बदमाश बच्चा होता तो. काय करणार, बापाचे आणि आईचे गुण पुरेपूर या लेकरात उतरले होते. आरव आणि नित्याचा अन्वित, ज्याने जन्माला आल्यापासून आरव आणि नित्यालाच नाही तर आजीलाही इतकं काय वैतागून सोडलेलं की त्या दोघांसोबत बाकी सर्वांनीही त्यांना दुसऱ्या बाळाचा विचारही करू दिला नाही. त्या तिघांना असं सियाच्या मागून आलेलं बघून अडवूनही कोणाचा हसू थांबलं नाही. अगदी गुणी बाळांसारखी तिच्या मागून येत होती ती तिघं. त्यांची मोठी मम्मा म्हणजे त्यांचा जीव की प्राण होती. स्वतःच्या आई बापाचं न ऐकणारी ही पोरं तिचं मात्र एका हाकेतच ऐकायची. सिया, अगं काही डब्बे मागे राहिले वाटतं. त्या फक्त तिघांनाच बघून विष्णू हसतच सोफ्यावर बसत बोलला, दादा, माझी ही पिल्लं खूप हुशार आहेत. ती त्यांच्या मम्माचं लगेच ऐकतात. पण जे अजून एक नख मला मिळालंय ते कोणाचं ऐकण्यापासून राहिलं, म्हणून कीटो त्याला घेऊन येत आहे. सियाने सर्वांना आरती आणि प्रसादी देत तिच्या पदराला चिकटलेल्या पिल्लांनाही स्वतःच्या हाताने प्रसाद भरवला. तशी ती पटकन देवघराकडे पळाली. म्हणजे ही शिस्त फक्त प्रसादीसाठी होती तर. पण जशी सिया अग्नेय समोर आरतीचं ताट घेऊन आली तशा साहिबांनी भुवया उंचावल्या ना. हा माणूस राक्षस होता म्हटल्यावर देवाची आरती कसा घेणार ना. अहो, आरतीला पण काय हो डोळे दाखवता. तो काही स्वतःहून आरती घेणार नाही बघून सियानेच त्याला आरती देत त्याच्या तोंडात प्रसाद भरवला. या बापासारखंच त्याचं छोटं वर्जनही अगदी नास्तिक झालेलं. ती सगळी सोफ्यावर बसली होती की कीटोला पुन्हा त्या तिघांसोबत आलेलं बघून अग्नेयच्या कपाळावर आठ्या पडल्या. पण आपल्या कीटो बेबी तर आता सियाच्याही एक पाऊल पुढे गेलेल्या बरं. सुंदरतेत तिचं काही वर्णनच नव्हतं. मॅडम आता ऑलमोस्ट 8 वर्षाच्या झाल्याने ही मोठी दीदी तिच्या सर्व भावंडांचा नीट सांभाळ करायची. पण त्यातही एकाला सोडून बरं का, कारण त्याला सांभाळणं त्या कोणा
लक्षात हातात नव्हतं. किटो, बच्चा चॅम्प कुठे आहे? आरवने ईश्वरीला उचलून घेत त्याच्या मांडीवर बसवताच अन्वित जाऊन विष्णूच्या अंगावर चढला आणि एकांक्षणे गुड बॉय सारखं आजोबांच्या बाजूला बसून घेतलं. त्या तिघींनी मिळून त्यांच्या पिल्लांना खूप छान संस्कार लावलेले, त्यामुळे सर्व भावंड एकमेकांवर खूप प्रेम करायची. आय थिंक तोही ह्यांच्या सोबत देवघरातच गेला होता ना. विष्णूची नजर पुन्हा देवघरात फिरली. येस पा, पण तो तिथे प्रार्थना करायला थोडी आलेला. ते तर मम्मा ओरडते म्हणून तो फक्त फॉर्मॅलिटी म्हणून रेग्युलर प्रेझेंटी लावतो, पण तो देवबाप्पाकडे बघतही नाही. किटोचं ऐकून बाकी सर्वांनी नकारार्थी मान हलवली, पण सियाने मात्र रागातच अग्नीकडे बघितलं. जाना, यात माझी काय चूक यार? त्याला सर्व समजत असूनही साहेब उगाच नासमज बनत होते. तुमच्यासारखाच नास्तिक झालाय तो. एक गुण म्हणून आईचा त्याने घेतला नाही. चाटून पुसून सर्वच गुण त्याच्या डॅडाचे घेतले त्याने. आता तुम्हीच त्याला बोलवून आणताय की? सियाचा नेहमीचा टेप रेकॉर्डर सुरू होताच अग्नेय पटकन उभा राहिला. कोणाला घाबरू न घाबरू, स्वतःच्या बायकोला साहेब खूप घाबरायचे, म्हणून ते शिस्तीत देवघराकडे वळले. बायको समोर हवे असली तरी तिचं तोंड सुरू झालं की नको वाटायचं हे तो कोणाला सांगणार होता ना. टणटणान, चला नित्या स्पेशल चहा कॉफी आलेली आहे आणि बच्चा पार्टी तुमचं चॉकलेट मिल्कशेक आणि यम्मी नाश्ता हनी मॉमने तुमच्या डायनिंग एरियात अरेंज केलाय. पळा बघू. नित्याने सांगायला उशीर सर्व पिल्लांनी तिकडे धूम ठोकली. तसे आता बाकी सर्वजण निवांत होऊन बसले. आरव, तुझा अन्वित मोठा झाला तरी नित्या काय मोठी होण्यापासून राहिली. आताही नित्याच्या ओठांवरचं ते खोडकर हसू बघून विष्णू सकट आरवलाही हसू आलं. या 6 वर्षात त्याची नित्या भलेही मॅच्युअर्ड झाली असली तरी तिच्यातल्या त्या अल्लड पाखराला त्याने आहे तसं जपलं होतं. ती फक्त बेस्ट सून आणि मुलगीच नाही तर तिने बेस्ट वाईफ सोबत मॉमही बनून दाखवलं होतं. इतकंच नाही तर त्याच्यासोबत ऑफिसमध्येही मॅडम दमदार कामगिरी गाजवत होत्या. अन्वित कितीही मस्तीखोर असला तरी ती त्याला अगदी प्रेमानेच हाताळायची. इकडे अग्नेय जसा देवघराच्या डोअरपाशी आला. आतलं दृश्य बघून त्याला जास्त काही आश्चर्य वाटलं नाही, कारण आतमध्ये त्यांचे 6 वर्षाचे शहजादे हातात कलर क्यूब घेऊन भिंतीला टेकून ते सॉल्व करत उभे होते. तो एवढा त्यात गुंतलेला की सिया तिची आरती करून पिल्लांना घेऊन बाहेर गेलेलीही त्याला समजलं नव्हतं. असाच तर होता तो, जितका शांत तितकाच गंभीर. दिसण्यापासून ते गुणांपर्यंत त्याने सर्व अग्नीचेच गुण घेतलेले. इतकंच नाही तर खूप जिद्दी आणि हुशारही होता तो, कारण जोपर्यंत त्याच्या हातात घेतलेलं काम पूर्ण व्हायचं नाही तोपर्यंत त्याच्या मागे लागायचा. भलेही तो 6 वर्षाचा होता, पण त्याचा मेंदू मात्र 10 वर्षाच्या मुलासारखा कार्यरत होता. आत्ताही जोपर्यंत हातातला क्यूब सॉल्व होणार नाही तोपर्यंत त्याच्या जीवाला शांतीही मिळणार नव्हती. तो त्याच्या त्या दुनियेत रमलाच होता की इतक्यात कोणीतरी त्याच्या दोन्ही कानातला कापूस काढला. तसं त्याने वैतागतच समोर पाहिलं. डॅड. समोर अग्नेयाला बघून त्याचे एक्सप्रेशन पुरते नॉर्मल झाले. मम्माची आरती कानावर पडू नये म्हणून कानात कॉटन घातलेलं ना तू? अग्नेयाच्या या थेट प्रश्नावर त्याने मानच खाली घातली. शिवंश, लुक ॲट मी अँड आन्सर टू माय क्वेश्चन. अग्नेयाचा काहीसा कडक झालेला आवाज बघून
शिवंशने होकारार्थी मान हलवत हातातला क्यूबही घट्ट पकडला. वाय, अग्नेय आता खिशात हात घालून त्याच्या समोर उभा राहिला. तसा इथे शिवंशचाही चेहरा थंड पडला. डॅड, मम्माची व्हॉइस इतकी जास्त स्वीट आहे की मला क्यूबवर कॉन्सन्ट्रेटच करता येत नव्हतं. सो आय डोंट हॅव एनी ऑप्शन. आपल्या लेकाचं ते बोलणं बघून अग्नीची नजर अगदीच बारीक झाली. त्याला बाटलीत उतरवण्यासाठी तो सियाला नेहमीच ढाल बनवायचा, कारण त्या 6 वर्षाच्या जीवालाही एव्हाना समजलं होतं की त्याची मम्मा त्याच्या डॅडाची लाईफ आहे ते. लीव इट. जा आता, तुझे कझिन्स ब्रेकफास्टसाठी तुझा वेट करतायत. अग्नेयला आता समजत होतं तो लहानपणी सुवर्णाला किती नकोसं करून सोडत असेल ते, कारण एक वेळ बडबडणाऱ्या आणि मस्ती करणाऱ्या मुलाला हँडल करणं जास्त सोपं असतं, पण अबोल मुलांना ट्रीट करताना अगदी नाके नऊ यायचे. नो डॅड, माझं क्यूब अजून सॉल्व झालं नाही आहे. शिवंशने एक नजर त्याच्या क्यूबवर टाकायला अग्नेयने ते त्याच्या हातातून घेत अवघ्या 1 मिनिटात पुन्हा त्याच्या हातात ठेवलं. तसं शिवंशची नजर क्षणभर बारीक झाली. डॅड, वन डे मी तुमच्यापेक्षाही जास्त स्मार्ट होणार. शिवंश अग्नेयने क्यूब सॉल्व केलेलं बघून चिडतच तिथून बाहेर पडला. तसं अग्नेयला त्याचा हसूच आलं. आपल्याच बापाला हुलकावणी देऊन गेलेलं हे कार्ट. अग्नेय जसा बाहेर आला, हे सर्वही डायनिंग एरियात गेले होते. तसा तोही तिकडे फिरला, तर त्याचं सर्वात पहिलं लक्ष त्यांच्या डायनिंगच्या अगदी बाजूला असलेल्या त्या छोट्या डायनिंगवर गेलं, जिथे त्यांची पिल्लं अगदी शिस्तीत नाश्ता करत होती. किटो स्वतःसोबत तिच्या बाजूला बसलेल्या अन्वितलाही भरवताना बघून इथे अग्नीला हसूच आलं. शिवंश जास्त कोणाशी बोलत नसला तरी त्याचा आणि एकांशचा अगदी स्पेशल बॉन्ड होता, तसा जसा अग्नी आणि विष्णूचा होता. मोठ्या डायनिंगवर देविका सोडून बाकी सर्व बसले होते, कारण ती काही दिवसांसाठी पुण्याला गेलेली. पण बाकी सर्वांच्या दमदार गप्पांसोबत नाश्ता चालला होता. नित्या आणि रीटा सर्वांना वाढताना बघून अग्नीची नजर त्याच्या जाणाला शोधायला जाणार की तोच त्याच्या हाताला ती गोड गुंफण बसली आणि इथे अग्नीचे ओठ हलके रुंदावले. सर्वांना असं काय पाहताय? सियाचा तो नाजूक आवाज कानावर पडताच अग्नेयने बाजूला बघितलं. आपल्या कुटुंबाला पाहतोय जे तू मला दिलंस जाना. अग्नेयने एका बाजूने हसतच सियाला मिठीत घेत म्हटलं, अहो, हे कुटुंब मी नाही तर तुम्ही दिलाय मला. भले या दगडाच्या हृदयामागचं प्रेम बाकी कोणाला दिसत नसलं तरी तुमच्या सियाला दिसतं बरं. आणि मला माहितीये ना, या परिवाराला एकत्र आणि सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही काय काय केलाय ते. सियाच्या बोलण्यावर अग्नेयचा कंठ भरून आला. खरंच जाणा, भले संघर्ष माझा असला तरी तुझ्या सोबतीशिवाय तर काहीच झालं नसतं ग. आणि मला माझ्या जाणाची ही सोबत फक्त 7 जन्म नाही तर प्रत्येक जन्मासाठी हवी आहे. अग्नेयचे हात अजूनच सियाभोवती गुंफले गेले. अहो, ही सिया तर प्रत्येक जन्मात फक्त तुमच्यासाठी जन्म घेणार, कारण तुमची सिया तुमच्यावर प्रेमच तितकं करते. सियानेही नजरेतले आनंदाश्रू अडवत अग्नीच्या मिठीत डोळे मिटले. हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता, पण इतक्या चढाओढीनंतरही सियाग्नीचं प्रेम तितकंच मजबूत राहिलं आणि असंच पुढेही राहणार होतं. सो फायनली फ्रेंड्स, आपल्या सियाग्नीला आणि ह्या वाईल्ड लव्ह स्टोरीला आज निरोप देण्याची वेळ आली आहे. हा क्षण जितका तुमच्यासाठी अवघडणारा आहे तितकाच माझ्यासाठीही सोपा नाही.
पण कोणत्या तरी नवीन सुरुवातीसाठी कसला तरी शेवट करणंही गरजेचंच असतं. त्यामुळे माझ्या वाईल्ड लव्हला हॅपीली विदा करून माझ्या नवीन स्टोरीचं तितक्याच आनंदाने तुम्ही स्वागत कराल अशी मी आशा करते. त्यामुळे उद्यापासून तुमच्या भेटीला सेम टाईमवर माझी नवीन स्टोरी येईल. त्यामुळे त्या स्टोरीसाठी तुम्ही उत्सुक आहात की नाही हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि माझ्या ह्या भागाला भरभरून कमेंट्स आणि प्रेमही द्या. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी निदान नवीन स्टोरी स्टार्ट होतीये बघून तरी सबस्क्राईब करा.